नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जी-डी-एस अर्थात ग्रामीण डाक सेवक या पदासाठीची जी दुसरी यादी आहे, ही कोणत्याही क्षणी म्हणजे आज, उद्या, परवा या 3 दिवसामध्ये जाहीर होणार आहे. कदाचित आज संध्याकाळी 11 नंतरनं किंवा उद्या दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत ही यादी येण्याची शक्यता आहे. आपण सांगितल्या पद्धतीने या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ही यादी जाहीर होणार आहे. दुसरी मेरिट लिस्टची पी-डी-एफ ही उपलब्ध होईल आणि मुख्य म्हणजे या पी-डी-एफमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओचा उद्देश जो आहे, कट ऑफ ही खूपच कमी आलेली आहे. आता कट ऑफ कितीपर्यंत लागणार आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या अगोदर पहिल्या जी पोस्ट ऑफिससाठीची पहिली यादी आली होती, पहिला कट ऑफ जो लागला होता हा जास्त होता. फेक उमेदवार त्यामध्ये होते, बोगस उमेदवार होते. आपण सगळी माहिती या अगोदर दिली होती. तर दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये कट ऑफ हा कितीपर्यंत जाईल, त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती ट्रिक देणार आहे, ज्यामुळे तुमचं निवड हे 100% झालेली असणार आहे. सगळी माहिती पूर्ण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिस जी-डी-एस संदर्भातली जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर दुसरे मेरिट लिस्ट कधी लागणार, मी या अगोदर सांगितलं होतं. आत्तापर्यंतचा जो पॅटर्न आहे, या अगोदरची पोस्ट ऑफिस जी-डी-एसची भरती 10 ते 15 दिवसांच्या वेळेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी झाल्यानंतरनं पुढची यादी लागते. आता आजची तारीख पाहिली आपण 2 एप्रिल होती, म्हणजे याचा अर्थ पुढच्या उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये लागणार आहे. जास्तीत जास्त 4 एप्रिलपर्यंत ही जाऊ शकते. मुख्य तारीख आहे 4 एप्रिल. तर 4 एप्रिलला संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान ही यादी लागणार आहे. आल्यानंतर सुद्धा तुम्हाला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण सगळ्यात अगोदर ही जी पोस्ट ऑफिस जी-डी-एसची यादी पी-डी-एफ जाहीर झाल्यानंतरनं, लिस्ट आल्यानंतरनं सगळ्यात अगोदर व्हिडिओ घेऊन किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सगळ्यात अगोदर अपडेट आपल्या चॅनलमार्फत दिली जाणार आहे. जर समजा पुढच्या 2 दिवसामध्ये नाही आली तर 100% 5 एप्रिलपर्यंत ही यादी 100% लागणार आहे. जास्तीत जास्त 1 दिवस लेट होऊ शकतो. मात्र आता वेळ हा आलेला आहे. पुढचे जे दिवस आहेत यामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार या 4 दिवसामध्ये 100% जी-डी-एसची यादी दुसरी मेरिट लिस्ट ही जाहीर होईल. आता पहिली लिस्ट जशी संध्याकाळी आली होती, 10 ते 11च्या नंतरनं जाहीर झाली होती, त्या संदर्भातल्या अपडेट दिल्या होत्या. तसाच पॅटर्न आत्तासुद्धा असणार आहे. तशाच पद्धतीने संध्याकाळी लेट अशी जी यादी आहे ही जाहीर केली जाईल. तर त्याबाबत आपण अपडेट देणार आहोत. त्याच्याबाबतची काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या लिस्टसाठी अपेक्षित कट ऑफ किती असेल, म्हणजे सेफ स्कोर जो आहे, सेफ स्कोर हा कसा असेल, सेफ झोन कसा असेल, हे जाणून घेऊयात. तर ही अंदाजे कट ऑफ 10वीच्या टक्केवारीवर आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण सांगितल्या होत्या, जी-डी-एसची जी पहिली यादी लागली होती, यामध्ये कट ऑफ 2 ते 3% जास्त होता. यामध्ये फेक उमेदवार होते, काहींनी पर्सेंटेज चुकीचे टाकले होते, काही उमेदवार चांगले मार्क्स असणारा सुद्धा त्या ठिकाणी फक्त अर्ज करतात मात्र निवड घेत नाहीत. तर काही उमेदवार डी-व्हीसाठी गैरहजर राहतात, काही उमेदवार अपात्र ठरतात. या सगळ्या कारणामुळे पहिल्या मेरिट लिस्टमधून जवळजवळ 2500 ते 3000 जी यामध्ये जागा असतात त्या पूर्णपणे तशाच रिकाम्या राहतात आणि या कारणामुळे पुढची मेरिट लिस्ट ही खूपच महत्त्वाची राहते. दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात जास्त उमेदवार यामध्ये निवड होतात आणि तरीसुद्धा काळजी करण्याचं आवश्यकता नाही आहे, कारण 7 ते 8 याद्या या 100% लागणार आहेत. आता पाहूयात की दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये कट ऑफ हा प्रत्येक यामध्ये जी वर्गवारी आहे, प्रत्येक जिल्हा जो आहे, तालुका निहाय, डिव्हिजन निहाय किती खाली येते हे पाहून घेऊयात. तर पहिला ग्रुप आपण पाहतोय अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बारामती, बीड आणि चंद्रपूर. तर हे जे जिल्हे आहेत, हे जे डिव्हिजन आहेत पोस्ट ऑफिस स्टडीचे, यामध्ये ओपन कॅटेगरी प्रवर्गासाठी 85 ते 95% हा कट ऑफ येतोय. त्याच्यानंतर ओबीसी, ई-डब्ल्यू-एस 80 ते 92% SC/ST 80 ते 90% हा कट ऑफ येईल. त्यानंतरनं PWD 80 ते 85% हा कट ऑफ जो आहे हा जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं दुसरा ग्रुप जो आहे संभाजीनगर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, गोवा आहे. आता यामध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये कट ऑफ किती खाली आला आहे,
तर पहिला आपण पाहिला ओपनमध्ये 85 ते 95 थोडासा कमी झाला. ओपन कॅटेगरी 86 ते 94 पर्यंत, ओबीसी EWSसाठी 80 ते 92 पर्यंत, SC ST 81 ते 91, PWD 85 80 ते 85% पर्यंत या ठिकाणी हा राहणार आहे. यामध्ये जे उमेदवार असतील ते सेफ झोनमध्ये असतील आणि त्यांना 100% संधी हे मिळणार आहे. त्याच्यानंतरनं मुंबई डिव्हिजन पाहूयात. मुंबई डिव्हिजनसाठी ओपनसाठी 80 ते 90% जाईल, ओबीसीसाठी आणि EWSसाठी 80 ते 92% SC STसाठी 80 ते 91%, PWD जो प्रवर्ग आहे यामध्ये कमी आली 70 ते 80% यामध्ये जाणार आहे. त्यानंतर आपण पुढे पाहूयात. पुणे आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ओपन कॅटेगरी ओपन प्रवर्गासाठी 84 ते 94% पर्यंत जाईल, ओबीसीसाठी आणि EWSसाठी 81 ते 91% पर्यंत, SC ST हा जो प्रवर्ग आहे 79 ते 88 पर्यंत जाते, PWD पुन्हा 70 ते 80% पर्यंत राहील. 70 75 80 असतील त्या उमेदवारांची निवड हे दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये सुद्धा होणार आहे. मात्र तुमचं डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित असणं आवश्यक आहे. तुमचं जर एवढे जर मार्क्स असतील तर तुमचे कागदपत्र तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा, कारण त्यानंतर एकदा यादी जाहीर झाली की खूपच कमी वेळ मिळतो. लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची तारीख दिली जाते आणि त्यावेळेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. यानंतर आपण पाहूयात. रायगड आहे, रत्नागिरी आहे, सांगली आहे, सातारा आहे, सोलापूर हे जे जिल्हे आहेत यासाठी ओपन कॅटेगरी 80 ते 91%, ओबीसी EWS प्रवर्ग 80 ते 90% आहे, SC ST प्रवर्ग 79 ते 87%, PWD पुन्हा थोडासा कमी आला 70 ते 75, 60 65 यामध्ये सुद्धा काही वेळेला संधी मिळू शकते. काही ठिकाणी मात्र तिसऱ्या लिस्टमध्येही जाऊ शकते. परंतु सध्या दुसऱ्या लिस्टमध्ये 70 ते 75% असणारे उमेदवार यामध्ये निवड होऊ शकतात, कारण या ठिकाणी ग्रामीण भाग जो असतो हा जास्त असतो. कमी उमेदवार अर्ज करतात आणि त्याचबरोबर जास्त पर्सेंटेज असणारे उमेदवार निवड हे घेत नाही आहेत. फक्त DVसाठी जातात, तर काही DVसाठी सुद्धा जात नाहीत. यामुळे हा कट ऑफ जो आहे पुन्हा खाली येतो ग्रामीण भागामधला. त्याच्यानंतर कट ऑफ हा कमी होत आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. आपण सांगितलं होतं अगोदर सुद्धा, पुन्हा एकदा जाणून घेऊयात. काही उमेदवारांनी फेक पर्सेंटेज टाकलेत, म्हणजे 97-98 टाकलेत, मात्र त्यांना प्रत्यक्षात खूपच कमी आहेत, अपात्र ठरले. दुसरी गोष्ट झाले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DVच्या तारखेला गैरहजर राहिलेत, अपात्र ठरलेत. त्याच्यानंतरनं ह्या जागा रिकाम्या राहिलेत. आता मात्र जे खरे उमेदवार आहेत, ज्यांनी खरे पर्सेंटेज टाकलेत, चांगल्या पद्धतीने अर्ज केला आहे, त्यांना संधी मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 650 पैकी जे उमेदवार आहेत त्यांनाच आता संधी मिळते. यानंतरनं जो मार्क्सचा जो वाढ झाली होती 10वीच्या गुणांमध्ये 750 वगैरे असतील, त्यांना यामध्ये संधी नव्हती, कारण अर्ज करताना 750 पैकीच तुम्हाला मार्क्स हे टाकायचे होते. तर या अंतर्गत जर पाहिलं तर ट्रेंड कसा आहे, पहिली यादी लागली होती, प्रत्येक लिस्टसोबत हा कट ऑफ कमी होत जातो. पहिल्याला समजा 95 ते 97 लागतोय, तर पुढच्याला 91 ते 94 पर्यंत येईल, असं कमी होत जातो. आणि 70% 80% वाले उमेदवार यांना जबरदस्त स्ट्रॉंग चान्स असतो. त्यांची निवड होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते, ते सेफ झोनमध्ये असतात. तर याबाबतची महत्त्वाची बातमी म्हणजे पाहू शकता, आत्ता दुसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा जर तुमचं नाव आलं नाही, जी उद्याची किंवा परवाची जी यादी जाहीर होणार आहे तरीसुद्धा तुम्हाला एक सांगू इच्छितो की पूर्णपणे 6 ते 7 जवळजवळ 8 लिस्ट कदाचित ह्या लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला संधी असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया जुलैपर्यंत चालू राहते, त्यामुळे तुम्हाला संधी ही लवकरच शक्यतो मिळण्याची शक्यता असते. त्याच्यानंतरनं जूननंतरनं नवीन GDS भरती येण्याची शक्यता ही असते, कारण वर्षातून 2 वेळा या GDSची भरती प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे आत्ता जरी नाही मिळाला, पुढे सुद्धा तुम्हाला ही संधी बनू शकते. या कारणामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात डिमोटिवेट म्हणजे निराश होऊ नका, संयम ठेवा. पुढच्या चान्सेसमध्ये पुढच्या लिस्टमध्ये तुमचा नंबर येऊ शकतो. आत्ताची जी लिस्ट येणार आहे, सेकंड लिस्ट, दुसरी मेरिट लिस्ट, यामध्ये 100% तुमची संधी ही बनणार आहे. लिस्ट नेहमी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर चेक करा. आपण सुद्धा
ऑफिशियलची वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईटवरूनच तुम्हाला शेअर करत असतो. तरीसुद्धा तुम्ही स्वतः ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा ही यादी चेक करू शकता. आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ही अपडेट देण्याचं काम आपण करणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.